शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे। शेगावमधून पंढरपूरकडे निघालेली पालखी अकोला जिल्ह्यातून वाशिममध्ये दाखल झाली आहे। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय। जागोजागी पालखीचं भव्य स्वागत केलं जात असून प्रशासनानेही चोख व्यवस्था ठेवली आहे। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज वाशिम जिल्ह्यात दाखल झालेली आहे। 21 जूनला या पालखीने शेगावरून प्रस्थान केलं होतं आणि दरमजल करत आज 4 दिवसाच्या प्रवासानंतर वाशिम जिल्ह्यात दाखल झालेली आहे। भगव्या पताका पांढरे कपडे म्हणून या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे। आपण बघू शकतो सध्या वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात या पालखीचं स्वागत करण्यात येत आहे। एकंदरीत ही पालखी वाशिम जिल्ह्यात 4 ठिकाणी आणि 4 दिवस मुक्कामी राहते आणि पुढे हिंगोली जिल्ह्यात मार्गस्थ होते। त्यामुळे या पालखीला खूप महत्त्व आहे आणि एकंदरीत या पालखीमुळे सध्या वाशिम जिल्ह्याचं वातावरण भक्तिमय झाल्याचं बघायला मिळतं आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, मेडशी, वाशिम।